हाय हॅलो नमस्ते सर्वांना, सर्व ब्लॉग बघणाऱ्या माझ्या ताईंना, दादांना, सर्वांना गुड मॉर्निंग आणि सुप्रभात. कसे आहेत सगळे? थंडी खूप वाढलेली आहे, तर सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या. तर चला, सकाळच्या कामाची सुरुवात झालेली आहे. माझी सकाळच्या कामाची सुरुवात सर्वप्रथम स्वयंपाकानेच होते, कारण मला 7:30 वाजेपर्यंत टिफिन रेडी करून द्यावा लागतो. त्यामुळे सर्वात आधी मी चपाती भाजी करून घेते आणि मग बाकीची कामं आवरते. आज जिजा मॅडम लवकर उठल्या आहेत. जिजा मॅडम आज 6:30 वाजताच उठल्या आहेत. त्याच्यामुळे आता पूर्ण व्हिडिओमध्ये जिजा मॅडम असणार आहेत. मध्ये मध्ये चालूच असतं मॅडमचं. रोज ते उठेपर्यंत स्वयंपाक झालेला असतो, त्याच्यामुळे ती मध्ये मध्ये नाही करत. पण आज मॅडमला कशी काय 6 वाजता जाग आली काय नाही. जाग आली की त्या जाग्यात झाल्या. चला असो, चला तर आता पीठ मळून घेते आणि मग भाजीची तयारी करूया. आपण बनवतोय वांग्याची भाजी. तर वांगे चिरून घेते आणि पाण्यात भिजत ठेवते. मस्त अशी भाजी करून घेते. इकडे शेंगदाण्याचं कूट संपलं होतं, म्हणून मी शेंगदाण्याचं कूट बनवते. मी जे काही लागणारं भाजीसाठी साहित्य आहे ते एक शेंगदाण्याचं कूट वगैरे जास्त प्रमाणात करून ठेवत असते. पण संपलेलं माझ्या लक्षातच नव्हतं, त्याच्यामुळे टायमावर करायला लागलं. चला चपाती लाटून घेते. 7:15 वाजले आहेत. तर सूर्यदेवता आलेले आहेत आपल्या दर्शन घेण्यासाठी. सूर्यदेवता रोज नित्यनेमाने 7:45 वाजता येतात. छान असा सूर्यप्रकाश सर्व घरात पडलेला असतो आणि मी छान अशा सूर्यप्रकाशामध्ये माझा स्वयंपाक चालू असतो. स्वयंपाक झाला आहे. तुझ्यासोबत थोडंसं अंघोळ करायची होती. नाही, तुझा व्हिडिओ नाही काढत मी. दुपारची कामे आवरून आराम करून झाला होता. आता वाजलेले आहेत 5. तर तिजा उठली होती. वरतून वाळलेले कपडे घेऊन आले आणि आवरावरी चाललेली आहे. जिजाने केलेला पसारा आवरून झाला, कपडे आवरून झाले, झाडून वगैरे सगळं मारून झाले. आणि आता दुपारची थोडी साठलेली भांडी होती ती आवरून घेते. जिजा शेजारी गेली आहे तोपर्यंत कामं आवरून घेतली आणि तिच्यासाठी बनवती शेवया. दुसरीकडे मी भात लावून घेतलेला आहे कुकरला आणि आता बरेच कामं आवरलेली आहेत. आणि आता मी बनवते भाकरी, कारण मला जायचं आहे बाहेर. तर तिथून आल्यानंतर मग लेट होईल भाकरी बनवायला, जेवायला. तर मध्ये चहा घेतला. जिजाचे बाबा आल्यानंतर थोडा चहा झाला. तर भाकरी बनवून घेते आणि मग आम्ही जातो बाहेर. तुम्ही मला एवढ्या उशिरा बाहेर कुठे? तर
बाहेर म्हणजे किराणा आणायला चाललो आहोत ना, इथेच भरतो यस मार्टमध्ये. ते अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि माझ्या घराच्या बॅक साईडलाच आहे आणि म्हणून आम्ही इतकं उशिरा चाललो आहोत. तर किराणा भरायला चालू आहे. जिजाचं चाललं आहे आपल्याला तिला काय हवं आहे नको आहे ते घेणं आणि माझं चाललं आहे किराणा माल भरणं. तर इथं झालेला आहे किराणा भरून. आता बिलिंगसाठी काउंटरवर घेऊन जातोय. जिजा मॅडमचं पण इथं चालू आहे बरं का, बास्केटमधनं माल काढून तिथे वर काउंटरवर ठेवण्याचं काम चालू आहे जिजाचं पण. किराणा भरून आम्ही बाहेर आल्यानंतर लगेच बिलिंगची रिसिट चेकआउट असते. काय राहिलं, काय जास्ती झालं, आपण काय काय घेतलं, काय नाही घेतलं. तोपर्यंत इकडे जिजाची मजा करायची चालली. तर चला, आजच्या पुरता एवढाच ब्लॉग. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. Bye bye.